रावणाच्या इथं एक कोटी घर काठाची आणि एक कोटी घर तांब्याची होती. कास हे आरोग्यदायक आहे तर तांब हे देवाला प्रिय आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. तांब तुम्हाला आपल्या याच्यामध्ये वापरता येत नाही, ते फक्त देवाच्याच कामी, देवाला प्रिय आहे ते तांब. एका राक्षसाने तांब्याचं रूप घेऊन तपश्चर्या केली होती. मग त्या भगवान प्रसन्न झाले. तुझी काय इच्छा आहे? तर म्हणे देवा, मी जे शरीर तांब्याचं जे धारण केलं ते तुम्हाला प्रिय हो आणि तुमच्या हाताने मला मरण यावं. या वैशाख मध्ये मारलं ना त्याला भगवंतानी, आणि त्याला वचन दिल्यामुळं तांब देवाला तेव्हापासून प्रिय झाला. एक कोटी घर तांब्याची, रावणाच्या इथे एक कोटी घर काश्याची, आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी, 7 कोटी घर सोन्याची. भेटते ना तुम्हाला भेटते. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, पण सांगा ते कवडी गेली, सांगा ते कवडी गेली, सांगा ते कवडी गेली. संपत्ती मानत होता असं नाही, तर संतती त्याला भरपूर होती. सत्ताधीशय होता, बलवानी होता, शक्ती होती, भक्ती होती, सत्ता होती, सर्व काही होता. पण शेवटी तो मारला गेला ना, ज्या वेळेला रावण धारातीर्थी पडला. चला आपल्या मुद्द्यावर. ज्या वेळेला रावण धारातीर्थी पडला त्यावेळेला सगळे वानर आनंदाने नाचायला लागले. वानरांना वाटले की ज्याच्याकरता एवढा आटापिटा केला तो रावण आज धारातीर्थी पडलेला आहे. धारातीर्थ म्हणतात त्याला. जो रणांगणामध्ये प्राण सोडतो तो विरुद्ध पक्षाचा असो की कोणी असो, अधर्माच्या पक्षात असो का धर्माच्या पक्षात असो, ते तो जेव्हा प्राणोत्क्रमण करतो त्यावेळेला तो एक प्रकारे धारातीर्थामध्ये प्राण सोडतो, त्याला सद्गती मिळत असते. समजलं ना? कोणाकोणाला सद्गती मिळते वगैरे ते असो ते सांगत नाही. ज्या वेळेला रावण धारातीर्थी पडला, प्राण जायचा होता, अंतिम श्वास मोजून राहिला, सगळे वानर आनंदात नाचायला लागले, पण रामचंद्र प्रभू भयंकर शोक सागरात बुडाले. वानर म्हणायला लागले, म्हणे प्रभू, एवढा कट्टर शत्रू आपला रावण, तो मरण पावला, तुम्ही शोकामध्ये का दिसून राहिले? राम म्हणायला लागले, जरी रावण आपला शत्रू होता तरी पण मात्र तो एक महापुरुष होता, आणि अशा महापुरुषाच्या जीवनामध्ये बरंच काही घेण्यासारखं असतं. तो आज या भूतलावरून जात आहे याचं मला दुःख होत आहे. रावणाची जर एक बाजू सोडली तर त्याच्या जीवनात बरंच काही घेण्यासारखं आहे. लक्ष्मणा, काय प्रभू इकडे. लक्ष्मणा, तू जा रावणाकडे, आणि रावणाकडून जाता जाता काहीतरी शिकवून येतो. तो जे सांगतो ते लक्षात ठेव. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. वानरही विचारात पडले. लक्ष्मणाला नवल वाटत. राम म्हणायला लागले की लक्ष्मणा, कोणी असो, कोणाकडून गुण घेता येतात,
कारण असं आहे की मनुष्याने गुणग्राही असावं. असं म्हटलेलं आहे की विषादप्यमृतम ग्राह्यं बालादपि सुभाषितम् अमित्रादपि सदृतम मेत्यादपि कांचना. विषातून अमृताचं ग्रहण करावं. विषादप्यमृतम ग्राह्यं बालादपि सुभाषितम. छोट्या बालकापासून सुवचन घ्यावं. अमित्रादपि सदृतम. जो शत्रू असेल त्याच्यापासून गुण ग्रहण करावे. आणि मेत्यादपि कांचना. आणि घाणीत जरी सुवर्ण पडलं असलं तर आपल्याला घाणीचं काय करायचं? सुवर्ण काढून ते हात धुवून टाका. ज्याच्याकडून एखादा जर सद्गुण असेल तो जरी दुर्गुणाने युक्त आहे, पण जर त्याच्याकडे असा एक गुण आहे की तो घेण्यासारखा आहे, तर त्याच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून तो गुण ग्रहण करावा. दत्तात्रय प्रभूंना ही गुणग्राही वृत्ती ठेवली आणि ते गुण घेतच गेले. 24 गुण घेतल्यामुळे 24 गुरु बनले. ज्याचा घेतला गुण तो गुरु मानला. ज्याचा जो गुण घेतला त्याचा गुणाने मी त्याला गुरु मानला. माणसाची वृत्ती कशी पाहिजे? सुपासारखी पाहिजे. चाळणी सारखी नाही पाहिजे. चाळणी काय करते दादा? चाळणी कण खाली टाकून इतर कचरा आपल्याजवळ ठेवते. आणि सूप काय करते? त्याने आपल्याजवळ ठेवते, कचरा बाहेर टाकून देते. माणसाची वृत्ती सुपासारखी पाहिजे का चाळणी सारखी पाहिजे का? आपण चाळणी सारखे लावणार. आपण म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही मला आम्हाला समजता. बहुतेक जण विचार केला तर बहुतेक लोक चाळणी सारखेच म्हणजे दोषच पाहतात, गुण पाहतच नाही. अशी वृत्ती दिसते की नाही? रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, रावणाच्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, त्याच्याकडे जातो काहीतरी शिकवून ये. ज्या वेळेला असं म्हणतो राम, त्यावेळेला लक्ष्मण गेले. रावणानं दुरूनच पाहिला लक्ष्मणाला. आणि त्याही वेळेला त्याचा अहंकार फार कायमच होता. बा कापुराच्या डब्बीतला कापूर जरी संपला तरी वाद जातच नाही ना दादा. त्याच्यात कापूर होता का? तसा अहंकार हा जाता जात नाही. तो गेल्यासारखा वाटते, पण काही ना काहीतरी आपला अंश सोडून देतच तो आपल्या जवळ. अहंकार मोठा जीवट आहे. एक अहंकार बुडा आणि ममता नावाची बुडी. बुडा बुडी होईल झाला आपला संपवतो मी. कीर्तन शिल्लक आहे दादा. त्या कीर्तन सांगण्यामध्ये आपण आपल्या कीर्तनाकडे चाललो नाही तर ते म्हणाल भोपळे हिरवून राहिला बराबर तिकडे चालला. मला समजत नाही. आता समजेल ना तुम्हाला सांगितलं. अभंग सोडून बोलायचं नसतंय. अभंगाच्या अनुषंगाने मग किती बोलताय का असं. ज्या वेळेला लक्ष्मणाला आपल्याला रावणाने, हे लक्ष्मणा कसा करता येऊन राहिला? मी मेलो की जिवंत हे पाहायला आला का? अजूनही तुमच्या मनाची शांती झालीच नाही काय? त्यावेळेला लक्ष्मण जवळ आला, म्हणायला लागला, रावण महाराज आपण जिवंत आहात की मेले हे पाहायला नाही आलो. मी तुमच्याकडून काहीतरी शिकावं. तुमच्या जीवनातली काही अमूल्य एखादी जर स्मरणीय गोष्ट असेल, प्रसंग असेल तर तो तुम्ही मला सांगावा. म्हणजे जेणेकरून त्याचा मला माझ्या जीवनात उपयोग करून घेता येईल असं गावा. ठीक आहे बस.
लक्ष्मणाला बसवलं. रावण म्हणतोय माझी अंतिम वेळ आहे, जास्त वेळ नाही आहे तुझ्याशी बोलायला, पण एकच महत्वाचं सांगतो. मी माझ्या जीवनामध्ये 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. मनुष्यांना आपल्या आवाक्या बाहेरच्या प्रतिज्ञा करायच्या नाही, हे मला आता कळून चुकलं. कोणत्या 3 प्रतिज्ञा केल्या होत्या महाराज तुम्ही? रावण म्हणाला ही संपूर्ण जी लंका आहे ना, ही मला सोन्याची करायची होती, ती झाली. दुसरी माझी एक प्रतिज्ञा होती की या सुवर्णाच्या लंकेला म्हणजे सुवर्णाला सुगंध आणायचा होता, पण ती गोष्ट नाही करू शकलो मी. आणि तिसरी गोष्ट, या लंकेच्या भोवताल जो खारा समुद्र आहे तो मला गोड करायचा होता. या 2 माझ्या प्रतिज्ञा अपूर्ण राहिल्या, फक्त एकच प्रतिज्ञा पूर्ण झाली. आणि म्हणूनच हे लक्ष्मणा, आता करून चुकलं की आपल्या आवाक्या बाहेरच्या प्रतिज्ञा करू नये. ज्या वेळेला रावण असं म्हणतो की ही लंका मला सोन्याची करायची होती, ते केली, पण त्या सुवर्णाला सुगंध आणायचा होता. बापरे बाप, तेवढी जबरदस्त प्रतिज्ञा केली आहे ना. असं म्हणतात ना की हे ब्रह्मदेवाला नाही करता आलं, तो हा काय करणार? ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्याच्यामध्ये काही गोष्टींची उणीव ठेवली. गंधा सुवर्णे फलमी सुदर्शे नाकारी पुष्पम खलु चंदनेषु विद्वान धनाटून तो दीर्घजीवी धातु पुरा कोपिन बुद्धी लोभ. गंधा सुवर्णे, सुवर्णाला सुगंध नाही दिला ब्रह्मदेवाना, उसाला फळ दिलं नाही, चंदनाला फुल दिलं नाही. गंधा सुवर्णे फलमी सुदर्शे नाकारी पुष्पम खलु चंदनेषु विद्वान धनाटून तो दीर्घजीवी. आणि आणखी एक ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये उणीव ठेवली, ती म्हणजे भगवत भक्ताला म्हणा किंवा विद्वान पुरुषाला तरी धनवान आणि दीर्घायुषी केलं नाही. ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतात. ज्या वेळेला तो रावण असं म्हणाला, लक्ष्मणाला मोठं आश्चर्य वाटलं. रावण म्हणतोय की बस एवढंच तुला सांगायचं आहे, असं म्हणून त्याने रावणाने राम म्हणून नेत्र म्हटले. Hey,